पिंपोडे या गावी प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित राहत असताना भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असलेले या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे उमेदवार आणि या पिंपोडे पंचायत समितीच्या उमेदवार सौ निकमताई यांच्या प्रचारासाठी रणजितदादा नाईक निंबाळकर या ठिकाणी आले होते। खरं पाहिलं तर हा मतदारसंघ जो होता, हा मतदारसंघ गतवर्षी मागच्या पंचवार्षिकमध्ये मी या ठिकाणी निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती। तथापि वाटाघाटीमध्ये काही गणितं फिसकटली किंवा काही गणितं चुकली म्हणा, आणि त्याच्या अनुषंगानं हा जो पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून हुकला। त्याच्यानंतर या भागामध्ये एक तीव्र अशा प्रकारची असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली। कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी भावना व्यक्त केल्या की या परिस्थितीमध्ये आम्ही नक्की कशा पद्धतीने काम करायचं। परंतु या ठिकाणी माझा जो अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दाखल केलेला होता, तो अर्ज हा शेवटच्या वेळेपर्यंत एबी फॉर्म न मिळाल्यामुळे तो अपक्ष म्हणून अर्ज गणला गेला। आता याच्यानंतर सर्व भागातील परिस्थिती अपक्ष अर्ज मी काढू नये अशा प्रकारची होती, परंतु त्याच्यानंतर काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करत की बाबा तुम्ही अर्ज हा काढून घ्या आणि त्या ठिकाणी निवडणूक दुरंगी अशा प्रकारची होऊ देत अशा प्रकारची भूमिका व्यक्त केली। परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह आणि रेटा हा वेगळा होता, कार्यकर्त्यांची मनोभूमिका वेगळी होती, हे मी त्या ठिकाणी जाणलं होतं। हे सर्व नेतृत्वांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन किंवा बदल झालेला नव्हता। आता सर्व जनभावनेचा आदर करत लोकांची भावना अशा प्रकारची होती की या परिसरामध्ये जो पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ हा या ठिकाणी विधानसभेला ज्या पद्धतीची युती झाली होती की भाजप आणि राष्ट्रवादी, त्याच पद्धतीची युती व्हावी अशा प्रकारची भावना होती। परंतु फलटण तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, परंतु या पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच फक्त युती होऊ शकली नाही। याचं कारण अद्याप आम्हाला कळू शकलेलं नाही। मग कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आणि एकंदरीत या विभागातल्या विकास कामांच्या उद्याच्या असलेल्या परिस्थितीचा आढावा घेता आपल्याला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणं संयुक्तिक वाटत होतं। पण याच हेतून कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे अमितजी चव्हाण, धनंजयजी धुमाळ आणि शर्वरीताई निकम यांना आम्ही आमचे जे काही राष्ट्रवादीचे नाराज मंडळी असतील किंवा या परिसरातील या निर्णयाच्या विरोधात नाराज असणारी सर्व मंडळींनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामध्ये गुलाबराव जगताप रंदोलाबादचे असतील, राजेंद्र पवार असतील, सचिनजी धुमाळ नायगावचे असतील आणि विशालजी सोळसकर असतील आणि बाकीचे अन्य अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका दर्शवलेली। आज आणि उद्या त्यांच्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू। अमितजी चव्हाण हे एक सुसंस्कृत, उच्च शिक्षित, प्रशासनाचा अभ्यास असणारं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाजकारण आणि राजकारण करू शकेल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे असं माझं मत आहे। आणि त्यांच्या सह्याद्री सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज केलं आणि एक तरुण मित्र त्या ठिकाणी काम करत असताना उमेदवारी कुणाला कशी मिळाली हा विषय गौण मानून एक चांगलं व्यक्तिमत्व पुढे येतंय तर त्याला आपण पाठिंबा का देऊ नये, हीच भावना आम्ही सह्याद्री बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ठेवली आणि आजही तीच भावना आम्ही निवडणुकीमध्ये या ठिकाणी ठेवून त्यांच्या या सर्व राजकीय वाटचालीला पाठिंबा देण्याची भूमिका निश्चितपणाने ठेवली। माणसाचा व्यक्तिद्वेष करणारा किंवा व्यक्तिविरोधी माणूस नाहीये। माझं वैचारिक भांडण असतं, माझे वैचारिक वाद असतात, जी तत्व असतात त्या तत्वाला अधीन राहून त्या ठिकाणी काम करणारा मी कार्यकर्ता आहे। ज्यावेळी एखादी भूमिका आपण विधानसभेला घेतली होती की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित करण्याचं नेतृत्वाने त्या ठिकाणी स्वीकारलं होतं आणि वरिष्ठ नेते आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुद्धा
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देऊन त्या ठिकाणी निवडणूक चिन्ह घड्याळ हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी ही विधानसभा जिंकली सुद्धा. मग भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित असताना त्या ठिकाणी आता नक्की असं काय झालं की फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित आहे, परंतु पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच हा वेगळा न्याय का, अशी भावना कार्यकर्त्यांच्या मध्ये तयार झाली आणि त्याच भावनेचा उद्रेक आम्ही जवळपास त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि तो उद्रेक लक्षात घेता लोकांच्या जनभावनेचा आदर करत आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरते. तर या उत्तर कोरेगावमधील पिंपोडे जिल्हा परिषद गटामध्ये जी आज निवडणूक होते, जो विचार घेऊन आम्ही पुढे चाललो होतो, निवडणूक लढवत होतो, त्या विचारांना एक प्रचंड असं मोठं पाठबळ या ठिकाणी आज प्राप्त झाले. त्यानिमित्त मला अतिशय आनंद आहे. मी या ठिकाणी सर्वप्रथम सन्माननीय मंगेशदादा धुमाळ यांचा आभार व्यक्त करतो की दादांनी जो हा निर्णय घेतलेला आहे, विकासाचं राजकारण करणारी जी आम्ही सर्व युवा मंडळी आहेत ती विचारांनीच एकत्र येत आहोत. आज जरी आम्ही पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असलो तरी जेव्हा जेव्हा भागाचा प्रश्न आला, राजकारण असलं, तरी सुद्धा एक सामंजस्य राहिलं आणि त्या सामंजस्यामधून केवळ आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ही भावना ठेवणारी ही पिढी आहे. कुठल्याही पद्धतीचं एकमेकाला जिरवाजिरवी, पाडापाडी ह्या जुन्या राजकारणापासून दूर जाऊन नव्या पद्धतीनं आपल्या भागाचा विकास व्हावा या विचारांसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आज एक मोठं पाठबळ या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालंय मंगेशदादांच्या या पाठिंब्याच्या रूपामध्ये आणि आम्हा सर्वांना याचा खूप आनंद आहे. तसंच आम्ही दादांचे आभार पण मानतो की आपण सगळ्यांची म्हणजे माझ्यासहित सर्व बाकीच्या उमेदवारांसहित सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल आपल्या या पाठिंब्यामुळे वाढलं. खूप खूप धन्यवाद.